सरपंच लाच घेताना रंगेहात पकडला। विहिरीसाठी 10,000ची मागणी। बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील विविध कार्यालयामध्ये लाच दिल्याशिवाय कामच होत नसल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे। बऱ्याच शासकीय कार्यालयामध्ये कर्मचारी अधिकारी खाजगी इसमाद्वारे लाचेची मागणी करत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत। मागील काही महिन्यात लाचखोरांवर कारवाईत वाढ झाली असली तरी लाचखोरीचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही। माजलगाव येथील तक्रारदार यांचे आईचे नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक लाभजलसिंचन विहीर योजनेसाठी ग्रामपंचायत किट्टी आडगावने तयार केलेल्या यादीत नाव आल्याने ते नाव लाभार्थीच्या अंतिम यादीत येण्याकरिता विहिरीचा परिपूर्ण प्रस्ताव अर्ज तयार करून देऊन मदत करण्याकरिता तसेच पंचायत समिती माजलगाव येथे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर ओळखीने प्रस्ताव मंजूर करण्यासाठी 20,000 रुपये लाचेची मागणी केली। यातील 10,000 लाच स्वीकारताना किट्टी आडगावचे सरपंच रुक्मानंद खेत्रे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे। या घटनेबाबत अधिक माहिती अशी की 20 जून रोजी तक्रारदार यांचे आईचे नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक लाभ जलसिंचन विहीर योजनेसाठी ग्रामपंचायत किट्टी आडगावने तयार केलेल्या यादीत नाव आल्याने ते नाव लाभार्थीच्या अंतिम यादीत येण्याकरिता विहिरीचा लाभ घेण्यासाठी इंजिनियरसाठी 10,000 पहिला हप्ता देण्याची मागणी केली असता तक्रारदाराची पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्याने बीड लाचलुच प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क करून लाचेची मागणी करणाऱ्याचे नावे तक्रार करण्यात आली। तक्रारीवरून माजलगाव पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात 10,000ची लाच स्वीकारताना पंचासमक्ष सरपंचाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। सदरची कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, लाप्रवी छत्रपती संभाजीनगर, मुकुंद अधाव, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवी छत्रपती संभाजीनगर, सुपान विटमपल्ले, पोलीस उप अधीक्षक, बीड, ला. प्र. वी. बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोनी राहुल कुमार भोळ, समाधान कवडे यांनी व सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सुरेश सांगळे, पोलीस अंमलदार मच्छिद्र बिडकर, पांडुरंग काचगुंडे, अनिल शेळके, अविनाश गवळी, अमोल खरसाडे, संतोष राठोड, प्रदीप सुरवसे, चालक अबादासपुरी सर्वला. प्र. वी.